नमस्कार मैत्रिणींनो. लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेत सर्व काही व्यवस्थित चालू असताना अचानक आता इथे जीवाने ड्रिंक करायला सुरुवात केलेली आहे. तर ते कसं चला जाणून घेऊया. मग प्लीज त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तर इथे आता पार्थने मस्त असं काव्याला पॅन्डल तयार करून आणलेलं असतं. तर तो म्हणतो, हे बघा हे तुमच्यासाठी आहे, पण हे एक बंधन नसून हे पॅन्डल आहे. तर काव्य म्हणते की तुम्ही काय म्हणताय, तुम्हाला कळतंय का? तर पार्थ म्हणतो, हो हे पॅन्डल तू चेन म्हणूनसुद्धा गळ्यामध्ये घालू शकते आणि दुसरी गोष्ट हे पॅन्डल म्हणजे तू मंगळसूत्र म्हणूनसुद्धा गळ्यामध्ये घालू शकते. म्हणजे माझं म्हणणं असं नाही की तू ते मंगळसूत्र म्हणून घालावं, म्हणजे तुला कुठलंही बंधन नाही आहे. तू चैनीत घाल किंवा मंगळसूत्रामध्ये घाल. हे ऐकून आता काव्याला खूप आनंद होतो की पार्थला माझी किती काळजी आहे आणि त्यांनी जे माझ्यासाठी पॅन्डल आणले ते मला आग्रहसुद्धा करत नाही की तिथून मंगळसूत्रामध्ये घाल. दोघांचंही एकदम व्यवस्थित चाललेलं असतं आणि हे सर्व काही जीवाही बघत असतो. जीवाही दोघांवरती खूप खुश असतो. तर इकडे जीवाने आता नंदिनीला ती साडी दिलेली असते. तो म्हणतो ही साडी ना खूप खास आहे, नंदिनी तू साडी नक्की घाल. तर नंदिनी म्हणते, खास कशी तुम्ही मला सांगाल का? तर जीवा म्हणतो, हो पण मला असं परफेक्टली सांगता येणार नाही, पण ही साडी खूप खास आहे. जसं की खूप थंडीमध्ये आपण वाईन किंवा बिअर पितो ना, त्या टायमिंगला माणसाला जसं फिलिंग येतं ना, तसं ह्या साडीमध्ये मी तुला बघितल्यावर मला फिलिंग येणार आहे. तर नंदिनीला खूप शॉक होतो. नंदिनी म्हणते, तुम्ही काय बोलताय जीवा, तुम्हाला कळतं आहे का? जीवा म्हणतो, हो अगं अगं तू तर बोलली ना मला की तुला साडीत बघून मला कसं वाटेल. तर जसं वाईन पिताना माणसाला सुख प्राप्त होतं ना, तसं सुख मला तुला या साडीत बघून वाटणार आहे. तर नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही काय परत प्यायला वगैरे सुरुवात केली का काय? जीवा म्हणतो, नाही नाही. मग नंदिनी म्हणते, मग साडीचं उदाहरण देण्यासाठी तुम्हाला वाईनची साथ कशाला घ्यावं लागते? तर जीवा म्हणतो, अगं मग मला दुसरे शब्द नाही सुचले त्या साडीचं स्तुती करण्यासाठी मांडायला, आणि म्हणून मी वाईनची साथ घेतली. तर ते जीवा आणि काव्यामध्ये गोड असं भांडण होतं, पण दोघेही खूप खुश असतात. प्रेक्षकांनो, दोन्हीही जोड्या आपसामध्ये खूप खुश आहे. पण आता काही कारणास्तव ना त्यांच्यामध्ये खूप मोठं वादळ येणार आहे. आणि हे जे वादळ येणार आहे ना, हे त्या वसुधा आणि रम्यामुळे येणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.